नमस्कार. मला बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की ताई तुम्ही आता व्हिडिओ पोस्ट नाही करत आहे किंवा ताई तुम्ही लाईव्ह नाही येते. तुम्ही सर्वांनी इतका छान प्रतिसाद दिलाय ना, तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम दिलंय की मला व्हिडिओ काढायला सुद्धा वेळ नाही मिळत आहे. तर त्यामुळे आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला जी जी माहिती पाहिजे ते ती सगळी व्हिडिओ थ्रू तर देऊ, पण जसं आम्ही प्रॉमिस केलेलं ब्लॉग पण आम्ही बनवणार डेली रुटीनचं, तेही आम्ही बनवू. आणि ब्लॉग बनवण्यामागचं पण कारण असं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं ना की पैसा दिसतो की पैसा येतो बाबा, पण त्याच्यामागची जी मेहनत आहे ती तुमची करण्याची तयारी असते का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून ठरवू शकता. चाललोय एका प्रोग्रामसाठी. आपली जी संस्था आहे, शिक्षण संस्था, आपल्या शिक्षण संस्थेवरती एक नवरात्रीचा प्रोग्राम ठेवला होता, नवदुर्गाचा. आणि तर ही आमची संस्था आहे. तुम्हाला थोडक्यात मी दाखवते. सध्या आम्ही ऑफिसमध्ये बसलो आहे. वेलकम अंकिता. थँक्यू. छान वाटलं तू शाळेत आली आज. थँक्यू. हा असा व्यवसाय तू निवडला की जो मुलं मुली विचारच करत नाही, मग अशा याच्यातूनही पुढे जाऊ शकतो हा विचार करून तू एक मोटिवेशनल स्पीकर होऊ शकते यांच्यासाठी. आणि आज तू जे काही बोलशील त्याच्यातून निश्चितच कुणी ना कुणी मोटिवेट होईलच, आणि त्याच्यातून त्यांनी स्वतःला उभारी देऊन स्वतः उभं राहावं यासाठी हा मेन उद्देश घेऊन तुला इथे आम्ही आज आमंत्रित केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ना, आपल्या शाळेचं वैशिष्ट्य हे आहे की अनेक राष्ट्रीय स्तरावर गेलेले काही खेळाडू आहेत. त्याच्यानंतर खूप मुली अशा आहेत ज्या 10वीपर्यंत खूप लाजऱ्या बुजऱ्या होत्या, पण ह्या बऱ्याचशा मुली अशा आहेत की ज्या आज लग्न झाल्यानंतर खूप जणींनी स्वतःचा व्यवसाय टाकलेला आहे. मग काही विद्यार्थिनी अशा आहेत, एक सरला मोरे म्हणून मुलगी आहे, तिचा कापड बिझनेस आहे. एक आराध्या ड्रायव्हिंग सेंटर म्हणून आहे. आपल्या इथली रेणुका शिंदे नावाची मुलगी, जी शाळेमध्ये अगदी काही बोलतही नव्हती, अशी मुलगी आज ड्रायव्हिंग स्कूल चालवते. आणि जालन्यामध्ये एकमेव लेडीज ड्रायव्हिंग स्कूल आहे जी आपल्या शाळेची विद्यार्थी आहे. अनेक इतका सुंदर परिसर आहे की पूर्ण जालना जिल्ह्यात आपल्यासारखी शाळा नसेलच. विशेष म्हणजे जेवढ्या शाळा आहेत ना, तिथे जर गेलं तर असं एकदम मोठं वाटतं, पण इथे झाडं छान वाटतंय, इतकं सुंदर आणि तिथे राहू वाटतंय. आता पाण्याची जी सोय आहे ती, कोणी आलं तर कोणाला वाटेल की हे पाणी नुसतंच वाहत आहे, पण याच्या मागे, हे वाहण्याच्या मागे पण एक उद्देश की हे पाणी वाहताना हे पाणी वाया जात नाही. सगळ्या झाडांना पाणी हे वाहणारं पाणी. आता म्हणजे हे जे पाणी गळतंय हे आपण झाडांना पाणी देण्यासाठी. ओके ओके. म्हणजे स्पेशली ह्या झाडांना पाणी देणे काय केलेलं आहे? हे शेततळं बनवलेलं आहे आपण शाळेमध्ये शेततळं. हां, वाव. शाळेत शेततळं मला वाटतं पहिल्यांदाच कॉन्सेप्ट आपण बघितलाय की शाळेमध्ये शेततळं आहे. याच्यासाठी की शेततळ्याच्या माध्यमातून काय होईल, मुलांना सगळ्यांना कळत राहील की आपल्या शाळेत शेततळ आहे. म्हणजे ही कन्सेप्ट जी ती नवीन नाही वाटणार. नाही म्हणजे अगदीच आता इथं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमध्ये असलेले भरपूर मुलं आहेत, त्यांना मूल पाण्याचं जी गरज आहे आणि ही पूर्ण कशी करायची, पाण्याची जी प्रिझर्व करतो आपण पाणी, हे कसं करायचं हे त्यांना इथूनच शिकवलं जातं. इथून म्हणजे बेसिक अगदी हे खोदकाम करत असताना सगळे मुलं पाहत होते, ते आपण एक बाग तयार केली. मी तेच विचारणार होते. तिकडे मागे मला बरेच असे भाजीपाला वगैरे दिसतोय. ये ना, अगदी आपल्याकडे जे पाहुणे येतात त्या सगळ्या पाहुण्यांना कुठेही गेले तरी फुलं हार आणावे लागतात. आपण स्वागत करतो त्यांचं. तर हे फुलहार आम्ही कधीच विकत आणत. ओके. आपल्या शाळेमध्ये ही पूर्णपणे फुलांची बाग तयार केली. कारण बरेचसे लोक सकाळी ऑक्सिजन पार्क म्हणून इथे फिरायला येतात. आणि कसं असतं खेडेगावामध्ये थोडंसं देवाचं मंदिराचं असतं. या गोकर्णाच्या वेलींच्या माध्यमातून काय होतं, जेवढी फुलं येतात हे सगळेजण घरी घेऊन जातात. ह्या झाडांना हात कुणीच नाही लावणार. त्यांचं डिसिप्लिन आहे की ते कुठल्या गोष्टीला हात लावू शकतात, कुठल्या गोष्टीला त्यांच्या म्हणजे हे अधिकारातच आपण देतो. ते जे आहे डिसिप्लिन जी म्हणतो आपण, हे सुद्धा कार्यक्रम घेतो आम्ही की इतर ठिकाणी तुम्हाला असे कार्यक्रम बघायला मिळतात. बरोबर. आता आजचाच नवीनच कार्यक्रम आहे की नवशक्ती आणि स्त्री शक्ती. नवरात्र जे सुरू आहे त्या नवरात्रामध्ये काय करतात सगळेजण, तर दांडिया खेळायला जातात. बरोबर. तिथे पूजन हे चालतं, म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धती पण जपल्या जातात. पण शाळेत काय करू शकतो, तर कन्यापूजन म्हणून तुमच्यासारख्या ज्या उदयोन्मुख उद्योजिका आहेत अशा मुलींना बोलवणं, त्यांचा सत्कार करणं, त्यांना विद्यार्थ्यांना काहीतरी मोटिवेशनल सांगणं, ज्याच्यातून मुलांना मोटिवेशन मिळते. अशा पद्धतीने थोडंसं बोलवून आपण ह्या नवरात्रीचा महोत्सव साजरा करतो. ह्याच पद्धतीचा आम्ही जानेवारी महिन्यामध्ये
एक संपूर्ण भारत देश रंगीला भारत नावाचा कार्यक्रम. सगळ्या पद्धतीचे कॉस्ट्युम्स वगैरे आम्ही घालतो शिक्षकांसहित आणि संपूर्ण भारत कसा आहे याचं चित्रण उभं करतो. सगळ्यांना सांगतो गुजराती मुलं काही तयार करायचे, काहींना सांगायचं तुम्ही पंजाबी होऊन या, असे वेगवेगळे प्रादेशिक तयार केले जातात ज्यांचे खाद्यपदार्थही आम्ही त्यांना आणायचो. त्यानुसार काय होतं ना, प्रत्येक राज्याची त्यांना माहिती मिळते. त्यांना पोषण आहार दिला जातो ज्याच्यामध्ये खिचडी वगैरे शिजवली जाते. दररोज वेगवेगळा आहार असतो, कधी वरण असतं, चवळी असते. मग खिचडीमध्ये लागणारा जो भाजीपाला हा रेग्युलर टाकावाच लागतो. त्या याच्याने जो भाजीपाला आपल्याला यूज करायचा आहे तो सगळा भाजीपाला विकत आणण्यापेक्षा आम्ही काय करतो, इथेच आपली इथे परसबाग लावलेली आहे शाळेची. या परसबागेतच टमाटे, हे बघा सगळे टमाटे वगैरे पण दाखवा. हे टमाटे बघा किती छान पद्धतीने इथे पिकवले जातात. त्याच पद्धतीने तिकडे आम्ही मिरची लावलेली आहे, वांगे लावलेले आहेत, कढीपत्त्याचे रोपं आहेत. ज्या भाजीपाल्याचा वापर आपल्याला खिचडीत वरणात करायचा आहे त्या पोषण आहारात ते सगळं आम्ही इथे काढत असतो. आहे किती साधं आहे आणि रेग्युलर हँड फ्री काम ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीने सॅटिस्फॅक्शन पण खूप आहे, समाधान पण खूप आहे की आपण जे करतोय बाबा मुलांसाठी ते सगळं हेल्दी आहे. म्हणजे आपल्याला ते गिल्ट कुठेच नाही की आपण पुढे कमी पडतो. म्हणजे जसं शाळेला एवढं ग्राउंड मिळालेलं आहे त्या सगळ्या ग्राउंडचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा हा प्रयत्न आहे आपला शाळेचा. फक्त शाळा ही शाळा राहू नये. आपण सगळेजण याला एक कुटुंब म्हणत असो तर खरंच कुटुंबासारखं इथे सगळं असावं. आणि खाणं असो, खेळणं असो, मुलांचं आरोग्य असो, सगळ्या बाबतीमध्ये आपण त्यांची काळजी घेतोय. एवढा सगळे खेळ इथे खेळवले जातात. खूप नॅशनल पटू आपल्याकडे आहेत. आज तुझ्यासोबत ज्या दुसऱ्या एका कन्येला बोलवलेलं आहे ती म्हणजे आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आहेत थोरवे सर म्हणून. तर त्यांची मुलगी आहे कांचन थोरवे, ती आंतरराष्ट्रीय लेवलची कुस्तीपटू आहे. आणि असेच मोटिवेशनल स्पीक्स त्यांना मिळत गेले तर ते मुलं आपले घडतच जातात. कारण आपली शाळा म्हणजे आता नुकतंच कालच बॉल बॅडमिंटन वगैरे स्पर्धा झाल्या. 4ही गटांमध्ये आपली शाळा जिंकली. पहिला नंबर आपल्या शाळेने आणलेला आहे. म्हणजे दरवर्षीच असं होतं की तालुका स्तर असो, विभाग स्तर असो, जिल्हा स्तर असो, तिथे गेल्यानंतर आपणच तिथे बाजी मारतो. कारण यांना एवढं ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडवर नुसतं खेळणं महत्वाचं नाही, त्यांना मार्गदर्शन तितकंच महत्वाचं आहे. आमच्या शाळेतले म्हणजे शिक्षकही तितकेच पटाईत आहेत. त्यांच्यात हे असतं की आपल्यालाच जिंकायचंय. जोपर्यंत हा आत्मविश्वास शिक्षक देत नाहीत तोपर्यंत मुलांमध्ये ते येत नाही. त्यामुळे मुलं फक्त खेळण्यासाठी खेळत नाहीत, मुलं डायरेक्ट जातात आणि जिंकूनच आणतात. असं आहे. आपले आत्ताचेच नाही, पूर्वीपासूनच परंपरा आहे आपल्या शाळेला की खूप आपण नॅशनल लेवलपर्यंतचे बक्षीस खेळामध्ये आणलेली. बरेचसे ड्रामाज वगैरे आपण नेलेले आहेत तिच्या याच्यामध्ये, त्यातही आपण जिंकलेलो आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेचं खरं वैशिष्ट्य म्हटलं तर आपल्या प्रत्येक खेड्यातही असून ही शाळा खेड्यात जरी असली तरी आपल्या सगळ्या वर्गांमध्ये कॅमेरा लावलेला आहे जो रेग्युलरली शाळा भरल्यापासून शाळा सुटेपर्यंत कंटिन्यू चालूच असतो. म्हणजे कम्प्लीट अपडेट्स आपल्याला ऑफिसमध्ये बसल्यानंतर सगळे. गव्हर्नमेंट स्कूल आहे, कंप्लीट गव्हर्नमेंट ग्रांट शाळा आहे. आपली जी शिक्षण संस्था आहे आपली शिक्षण संस्था ही कंप्लीट गव्हर्नमेंट ग्रांट वरती आहे. मुलांना कम्प्युटर लॅब्स प्रोव्हाइडेड आहेत, राईट मॅम? कम्प्युटर लॅब्स प्रोव्हाइडेड आहेत मुलांना. प्रोजेक्टर्सद्वारे त्यांना शिकवलं जातं. CCTV कॅमेराचं कम्प्लीट निरीक्षण असतं. खेड्यात असून सुद्धा आपल्याकडे प्रयोगशाळा असिस्टंट आहेत जे त्यांना सगळे प्रयोग दाखवतात. आम्ही विज्ञान शिक्षक सगळेजण विद्यार्थ्यांना सगळ्या प्रयोगांचं प्रात्यक्षिक कम्प्युटरवर दाखवतो, प्रात्यक्षिक करून घेतो. आणि प्रयोगशाळेतलं जेवढं काही साहित्य हे सगळं साहित्य यूज करण्याचं, हँड फ्री करण्याचं आणि मुलांना ते यूज टू होण्याचं जे काही तंत्र आहे ते सगळं त्यांच्याच माध्यमातून केलं जातं. बरेचसे दिसत आहे. एकदा असं एक राऊंड दाखवा, शाळेचा परिसर किती मोठा आहे आणि सगळीकडे हिरवंगार वाटतंय. आपण फक्त आता ह्या नवरात्रमध्येच नाही
तर संक्रांत हा एक लेडीजचा खूप मोठा सण असतो. तर महिनाभर हा सण चालतो हळदी कुंकाच्या निमित्ताने. आणि आपण हळदी कुंकू वगैरे आयोजित करण्यापेक्षा आपण काय करत असतो ना, गावातल्या जेवढ्या महिला आहेत, माता पालक, आपल्या विद्यार्थ्यांच्या आई, त्या सगळ्यांना बोलवतो, त्यांचा हळदी कुंकू ठेवतो. आणि असेच जे उद्योजक आहेत, ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या लेडीज काहीतरी करू शकतील, अशा लेडीजसाठी आपण त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काही मोटिवेशनल असे स्पीच ठेवतो. म्हणजे तिथे शाळा दुसऱ्यांना असं स्टेज टाकून गाणे लावून मुलीला दांडियासाठी एरिया प्रोव्हाइड करून देतात. तिथे आपण महिला म्हणा किंवा मुलं म्हणा कोणी असो, आपल्या विद्यार्थ्यांना आपण कुठून तरी काहीतरी शिकायला भेटावं. त्या सणाच्या मागचा अर्थ काय आहे, त्या अर्थाला तुम्ही जो त्यांना एक नवीन दिशा देता त्याच्यातून आणि त्या सगळ्यांची प्रेरणास्थान तू आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे सगळ्यात चांगली गोष्ट एक आहे की आम्ही जे करतो शाळेमध्ये ते सगळं असं लिहून ठेवतो. भिंती अशा सगळ्या बोलक्या आहेत. मुलांना नकाशे पाठ आहेत, मुलांना कोणत्या गोष्टी कशा वापरल्या जाव्यात ते इथे कळतं. खूप छान छोटे छोटे आम्ही असे शिबिरं घेतो, एक दीड दिवसांचे. आणि त्याच्यातून मुलांना त्या इतक्या चांगल्या प्रेरणा मिळत जातात की आपल्या सर्वांना गोलापांगरी परिसराला माहिती आहे, पण सध्या ती नेमकं करतीये काय. तर बघा, अंकिता पोल्ट्री फार्म चालवते, ज्याला आपण कुक्कुट पालन व्यवसाय म्हणतो. स्वातंत्र्याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. पहिली गोष्ट, मी स्त्री आणि पुरुष ह्या विषयावरती बोलणार नाही, कारण माझ्या मते जी इक्वॅलिटी आहे स्त्री किंवा पुरुषामध्ये वेगळी नाही. मी इथे मुलींना हे सांगायला नाही आली की तुम्ही सगळं करू शकता. मी ते मला एकदा सांगा, डॉक्टर कोणाला बनायचं आहे, इंजिनियर कोणाला बनायचं आहे, UPSC कोणाला करायची आहे, पोलीसमध्ये कोणाला जायचं आहे. अरे वा. शेतकरी कोणाला बनायचं आहे. ठीक आहे. किती जणांचे आई वडील शेतकरी आहेत. तुम्हाला शेती का नाही करायची, का करायची, का करायची, कशी करायची नाही, का करायची. ओके, हे सगळे राजकारणी तयार केले. जर का मारवाडी असेल तर त्याला असं वाटतं की माझ्या मुलाने माझाच व्यवसाय सांभाळला पाहिजे. आणि सगळ्यात मेन ते शिकवतात त्यांच्या मुलांना. ते त्यांच्या मुलांना दुकानावरती बसणं शिकवतात, दुकान चालवणं शिकवतात, सांभाळणं शिकवतात. पण शेतकऱ्यांच्या मुलांचं काय होतं, शेतकरी एकमेव प्रत्येक मुलीला निदान गाईचं दूध तरी काढता आलं पाहिजे. बेसिक गोष्ट, एवढी साधी गोष्ट तरी तुम्हाला आली पाहिजे. उद्या जाऊन आपण हे नाही ठरवू शकत की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करणार. तुम्ही नक्कीच मोठ्या होणार, तुम्ही यशस्वी होणार, पण जे मूलभूत तुमचा पाया आहे आज शेतीचा, त्याच्यातली एक तरी गोष्ट अशी पाहिजे जी तुम्हाला येते. तुम्हाला निदान शेती तरी करता आली पाहिजे, कारण तुमचे वडील शेती करतात, ते रक्त आहे तुमचं. पण आपली म्हणजे आपण जीव करण्यासारखे आहोत का, आपण काहीच करू शकत नाही का. करू शकतो ना. मग आपण अशा योजनांच्या भरोश्यावरती राहायचंय की स्वतः काही करायचंय. मग आता अशी किती जण आहेत तिथे त्यांच्याकडे काही बिझनेस आयडिया आहेत. नाही, मी जेन्युइनली विचारते, असे किती जण आहेत मुलांमधून पण, असे किती जण आहेत ज्यांच्याकडे काही बिझनेस आयडिया आहेत की त्यांना करायचे आहेत. उभे राहून मला सांगा तुमच्या आयडियाज काय, मी स्वतः तुम्हाला हेल्प करेन. अजून मला ऐकायचे आहेत आयडिया. आपल्या गावामध्ये किती जणांकडे किती आयडिया आहेत ना, मला ऐकायचे आहेत का. हा, उभं राहा. तू हात वर केलता ना, उभं राहा. काय करायचं, काय. मग मला तुला हे सांगायचं आहे की तू ट्रॅक्टर चालवण्यापेक्षा ट्रॅक्टर बनव. अजून मेहंदी काढणं. मेहंदी काढण्यापेक्षा ना तू मेहंदी बनवण्याची फॅक्टरी टाक.
ठीक आहे. म्हणजे स्वप्न सगळ्यात पहिले मोठे बघा, आपल्याला डेव्हलप कसं होता येईल ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. माझं टार्गेट मेन म्हणजे हे आहे की मला गोलापांगरीला इतकं डेव्हलप करायचं आहे ना, गोलापांगरी नाव घेता सगळ्यांना कळायला पाहिजे की यार यांच्यासारखी शेती आपण करू शकत नाही, यांच्यासारखी इनोव्हेशन आपण करू शकत नाही, आणि ते नक्की होणार. म्हणजे अगदी 5 वर्ष आधी जेव्हा कुक्कुटपालनाची सुरुवात केलेली तेव्हा आपल्या भागामध्ये कुठेच कुक्कुटपालन नसायचं. त्यावेळेसही बरेच माझे फ्रेंड्स पण बरेच बोलायचे, यार तू नर्सरीपासून CBSE मीडियममध्ये शिकली, इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकली, तू आता कोंबड्या पालायली, काय करायली तू. आपण आता लिचीची लागवड केली. लिची किती जणांना माहिती आहे? लिची हे फळ किती जणांना माहिती आहे? ब्लूबेरी किती जणांना माहिती आहे? ॲव्होकॅडो किती जणांना माहिती आहे? पीच, पर्सिमन. उगाच हात वर करू नका, मी उभा करून विचारेल बरं का कुठे. जागोटिकाबा कोणाला माहिती आहे? ऑलिव्ह, पिझ्झावरती असतं काळं काळं गोल गोल छोटं छोटं ऑलिव्ह. किवी, लवंग, विलायची, तेजपत्ता. मग कधी कोणी विचार का नाही केला हे झाड आपल्याकडे लावण्याचा? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं येत नाही म्हणून? लावून बघितलं होतं आपण. जवळपास आपल्या मळ्यामध्ये जर का विद्यार्थ्यांना यायचं असेल, बघायचं असेल, तर आपल्या मळ्यामध्ये आपण जवळपास 25 प्रकारचे विदेशी फळझाडं आणि आपले इंडियन स्पायसेस लावलेले आहेत. आजपर्यंत जर जी गोष्ट ट्रायच केली नाही, आता हे विचारण्याचा माझा उद्देश होतं की मला जे पाहिजे होतं ते उत्तर दिलं तुम्ही, आपल्याकडे येत नाही. पण मला त्याच्यावरचा प्रश्न हा आहे की तुम्हाला सांगितलं कोणी की ते आपल्याकडे येत नाही? याच्या आधी कोणी ट्राय केलंय का? मग जेव्हा कोणी ट्राय केलंच नाहीये तेव्हा तुम्हाला कसं माहिती की ते आपल्याकडे येत नाही? मग ह्याच गोष्टी ज्या सगळ्या जगामध्ये चालू आहेत की हे असं केले की असं होत नाही, तसं केले की तसं होत नाही, मुली हे करू शकत नाही, मुलं हे करू शकत नाही. मुलं आता सगळ्यात पहिले जे AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, किती जणांना माहिती आहे? ChatGPT, गुगल माहिती आहे? गुगलला प्रश्न विचारला की पटकन उत्तर देतं. 20-25 वर्ष आधी माहिती होतं का की असं होईल म्हणून? मग मला हे जे तुम्ही आता सगळ्यांनी बिझनेस आयडियाचे उत्तरं दिलेत ना, हे कॉमन आहेत जे आपण बघतो. पुढच्या वेळेस जेव्हा मी येईल मला तेव्हा तुमच्याकडून अशा आयडियाज पाहिजेत ना, त्या आजपर्यंत कधी नाही झाल्या. माझा शब्द आहे, मी स्वतः तुम्हाला मदत करेल. दुसरी अजून एक रिक्वेस्ट की मला मुलांना काही सांगण्यापेक्षा मला मुलांच्या आईवडिलांशी बोलायचं आहे. कारण जेवढं काही आहे हे सगळं यांची पुढची वाटचाल जी आहे ती पूर्ण त्यांच्या आईवडिलांवरती डिपेंडेड आहे. कारण आता आम्हालाही स्वतःला, आता आम्ही दोघी सांगू शकतो कलेक्टिव्हली की आता मगाशी आमचं बोलणं झालं की आम्ही जे केलंय, आम्ही जे यश मिळवलं याची स्तुती करण्यापेक्षा आम्हाला ज्यांनी हे यश मिळवून देण्यापर्यंत सुटका दिलेली आहे किंवा आम्हाला ज्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे यांची स्तुती करणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त मी उपदेशाचे डोस देण्यापेक्षा मी असं समजेल की तुमच्या आईवडिलांना मला बोलायचं आहे. बोलू का नको? ठीक आहे. आता आपल्या भारतातले आपल्या गोलापांगरीतले अंडे जाणार आहे दुबईला. त्याच्यासोबतच आपले जेवढे फळझाडं आहेत हे फळं सुद्धा दुबईला आपण एक्सपोर्ट करणार. आणि हा प्रयोग भारतामध्ये सगळ्यात पहिले आपण करतोय. दुसरं म्हणजे आपण जे कुक्कुटपालन करतोय हे आपण रेसिड्यू फ्री करतोय, म्हणजे रसायनमुक्त. आता रसायनमुक्त म्हणजे आपण कोंबड्यांना कुठलेही केमिकल देत नाही, जे शक्यतो सगळ्या पोल्ट्रीमध्ये औषधी वगैरे जे कोंबड्यांना देतात, कॅल्शियम, प्रोटीन, ह्या सगळ्या गोष्टी त्या आपण कोंबड्यांना देत नाही. आपण नॅचरल जे शेवगा आणि तो तुम्ही बोलले, शेवग्यामध्ये कॅल्शियम असतं, प्रोटीन असतं, विटॅमिन्स असतात, तुतीमध्ये प्रोटीन असतं, मिनरल असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण नॅचरली कोंबड्यांना देतो. त्याच्यामुळे ते रेसिड्यू फ्री आहे. रेसिड्यू फ्रीचं सर्टिफिकेशन प्रोसेसमध्ये आहे. आता ते सर्टिफिकेशन झाल्यानंतर आपल्या गोलापांगरीतल्या दुधना पोल्ट्रीचं अंडं जगातलं पहिलं अंडं राहील जे रेसिड्यू फ्री आहे. काम ते प्रत्येक व्यवसायामध्ये ते करावंच लागेल. ठीक आहे, ते पण सांगू. तर आता हे सगळं यश तुम्हाला दिसतंय, पण ह्या 5 वर्षाची मी तुम्हाला मेहनतीची स्टोरी सांगते. 500 कोंबड्या होत्या. त्या 500 कोंबड्यांचं नियोजन जे असतं याच्यासाठी लिटर मॅनेजमेंट म्हणजे शेडची साफसफाई,
लॉकडाऊन असल्यामुळे लेबर अवेलेबिलिटी नव्हती, त्याच्यामुळे त्याच्यातलं जे काही काम असेल, त्यांची जी विष्ठा असेल त्याची स्वच्छता करणं, झाडून घेणं, स्प्रे मारणं, त्यांना खाद्य टाकणं, पाणी टाकणं, किंवा त्यांच्या वॅक्सिन असतात, लसीकरण जे करायचं असतं, इंजेक्शन देणं असतील किंवा त्यांच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकणं असतील, हे आम्हाला स्वतःला एक एक पक्षी धरून त्यांच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकावा लागायचा. त्यासाठी आम्हाला रात्रभर जागून प्रत्येक पक्षी पकडून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. आता तेच पक्षी 5,000 आहेत. आता आम्हाला 5,000 पक्षी पकडावे लागतात. जे खर्च वगैरे जे करतो फीडवरती तो इतका जास्त असतो, त्याच्यावरती आम्ही ठरवलं की फीड आम्ही स्वतः बनवणार. आता कंपनीचं फीड न आणता फीडचा फॉर्म्युलाच आम्ही स्वतः बनवला. आता फीड आम्ही स्वतःच बनवतो, फीडची मिल पण आमची स्वतःचीच आहे. तर ते खाद्य पूर्ण 1.5 क्विंटल 5. लॉकडाऊनमध्ये आम्ही अक्षरशः शेडची वेल्डिंग सुद्धा स्वतः केली. शेडला पत्र लावणं, शेडचे इंगल उभे करणं, त्या इंगलवरती ते जाळीचे स्क्रू मारणं, त्याला कलर करणं, त्याला वेल्डिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही स्वतः केल्या. तुमची ह्या सगळ्या गोष्टी करण्याची देखील तयारी असली पाहिजे. तुम्ही व्यवसाय कुठलाही करा, पण तुम्ही जोपर्यंत तुमच्या दुकानामध्ये, तुमचं 1 कोटीचं का दुकान असेल ना, तुम्ही जोपर्यंत त्या दुकानामध्ये झाडू मारण्याची तयारी ठेवत नाही ना, तोपर्यंत दुकान तुमचं नाही. ती तयारी तुमची असली पाहिजे. त्यांचे तत्व घडवण्यामध्ये खूप मदत केली बघायला गेलं म्हणजे शाळेचा खरा मोटो जो आहे तो मोटो खरंच सक्सेसफुल होतो. सगळीकडे सगळ्या स्कूलमध्ये आपण बघतो. एक गोष्ट मला एंडिंगमध्ये मला एक गोष्ट दाखवायची. शाळा संपल्यानंतर मुलं थांबतात, मुलं खेळतात, मुली पहिले घरी काढून दिल्या जातात. इथं बघा शाळा सुटली आहे, सगळे गेले, पण मुली इथं खेळण्यामध्ये मस्त आहेत. आणि आमच्या सगळ्याच विद्यार्थिनी खेळण्यामध्ये एकदम नाही म्हणजे आता जेवढ्या स्कूल्स बघितल्यात ना, त्या स्कूलमध्ये कसं असतं, म्हणजे अगदी कुठलीही शाळा घ्या, शाळा सुटली ना की मुली पहिले घरी पळतात. आई वडील चिडतील किंवा शिक्षका चिडतील, टीचर लोक चिडतील की ते काय तू काय थांबली आहेस, पोरं जाप एकदम घरी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खेडेगावामध्ये सगळ्यात जास्त असतात. पण इथे पहिल्यांदाच मला दिसलं की शाळा सुटली आहे, सगळे मुलं गेलेत, पण मुली मात्र खेळायला थांबतात. इथे सगळ्या खेळांची प्रॅक्टिस वगैरे खूप छान पद्धतीने मुलींची घेतली जाते. आणि शिक्षकांना बसायचं असं काम नाही. बरोबर. इतक्या सेफ मुली इथे आहेत. आणि मुलींना सेफ वाटतं, त्यांच्या आईवडिलांना सेफ वाटतं. आणि मुलं जरी असले शाळेमध्ये तरी ह्या मुलांपासून मुलींना कधी भीती वाटेल. म्हणजे आता ते सराउंडिंग तुम्ही ते दिले, तुम्ही ते मुलांनाही घडवलंय आणि मुलींनाही घडवलंय. आईला घेऊन येत आहे. हो येईल नाही. बाया कुठे येतच आहे. आईचं काय चालू आहे? नाही घरात काम वगैरे चालू आहे. ते तयार होतं. ते काय करते, मक्का, तुतीचा पाला, शेवग्याचा पाला आणि लसूण घास असतो ना आपला, ते तिने मिक्स करते, त्याच्यातून काढून मग त्याच्याशी बारीक बारीक ठेवते, मग याच्यातून काढ. तर जवळपास 1-2च्या दरम्यान काहीतरी कार्यक्रम संपला असेल आणि तिथून पुढे मग घरी आले, व्हिजिटर्स आले होते. परत आज खूप छान ओळख झाली. आणि एक कांचनताईची पण स्टोरी खूप जास्त प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती ते कुस्तीपटू आहेत, राहिल्यात आणि अजूनही करतायत. मला ते खूप इन्स्पायरिंग वाटलं, छान वाटलं. छान आमची ओळखही झाली, छान मैत्री झाली. आणि योगायोगाने ती आणि मी, आम्ही दोघीही एकाच कॉलेजमध्ये आहोत. ती LLM करते, मी LLB करते. माझं एक ग्रॅज्युएशन करून मी 3 इयर्सचा LLB कोर्स करते आता. आणि त्यांचं LLB त्यांनी ऑलरेडी केलं आहे, आता LLM करतात. तर आम्ही सेम कॉलेजमध्ये आहे, तर आम्ही भेटत राहूयात पुढे. पण आता व्हिजिटर्स होते, व्हिजिटर्स मागे पण घरी येऊन माझे 1-2-3 तास गेले. आता जस्ट आतमध्ये आले आणि प्रोग्रामचा काय पोरगी किती वाजली आता, काही जेवण घेऊन करा ना. जेवण्यासाठीच आले मी, भूक लागली. प्राजक्ता मला ताटते ना. तर आणखीन एक मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की व्हिजिटर्सने प्लीज वार जे दिलेले आहेत त्या वारानुसार यावं. रविवार आणि बुधवार ह्या दोन्ही वारातून तुम्ही येऊ शकता कधीही. आज घरी कन्यापूजन पण होतं. आपलीच शिक्षण संस्था आहे ती.
गोलापांगरी नेहरू विद्यालय आपली जी शिक्षण संस्था आहे, तर आपल्या शिक्षण संस्थेमध्ये काही दिवस मी बाबासोबत वगैरे अशी गेलेली आहे, जायचे. पण बाबा संचालक असल्यामुळे तो एक भेटायचा मला वेळ की त्यांच्यासोबत जावं. पण स्वतःहून आज मी स्वतः काहीतरी केलं आहे म्हणून मला तिथे इन्व्हाइट केलं गेलं आणि मी ती सीट डिझर्व केली. त्यामुळे खूप छान वाटलं, एक छान एक्सपोजर मिळाल्यासारखं झालं. आणि मला मुलांना पण मला असं वाटतं की जर का मी काही समजवू शकले असेल तर अगदीच चांगली गोष्ट आहे. परत मी नेहमी म्हणते, जर का स्टुडंटसाठी काही असेल तर मग मी मागे नाही थांबणार. जर का स्टुडंटसाठी मी काही करू शकत असेल तर मी 100% करेल. मस्तपैकी बासुंदी, पुरी आणि चण्याची भाजीचा बेत होता कन्यापूजनमुळं. आता जेवण करेल. 5:45 झालेत. छान बेत बनवला आहे घरी आणि सकाळपासून आत्ता कुठे जेवायला वेळ मिळतो आहे. पण छानही वाटतं आहे. तुम्ही म्हणजे सर्वांनी खरंच इतका छान प्रतिसाद दिला आहे ना, ते खूप छान वाटतं आहे की कुठेतरी बाबा मी कामी येऊ शकते, शेतकऱ्यांच्या म्हणा किंवा मुलांच्या म्हणा, जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या म्हणा. त्यामुळे मनापासून खूप छान वाटतं. आता जेवण करते कारण भूक खूप लागली आहे.